आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। डिंडोशी विधानसभा में संजय निरुपम हेल्पलाइन द्वारा हर मंदिर पर मुफ्त लाउडस्पीकर और चाल सोसाइटी में सीसीटीवी कैमरा लगाने की तैयारी। विवादों में घिरा शिवसेना शिंदे गुट। मुंबई डिंडोशी विधानसभा क्षेत्र में सुरक्षा को बढ़ावा देने के उद्देश्य से एक नई पहल शुरू की जा रही है। सभी चाल और सोसाइटी में सीसीटीवी कैमरा लगाए जाएंगे और क्षेत्र के सभी मंदिरों में मुफ्त लाउडस्पीकर लगवाए जाएंगे। इस योजना की घोषणा शिवसेना शिंदे गुट के वरिष्ठ शिवसैनिक और संजय निरुपम हेल्पलाइन के प्रमुख पदाधिकारी मिथुन सिंह ने अपने मालाड पूर्व स्थित कार्यालय में आयोजित एक पत्रकार परिषद के दौरान की। मिथुन सिंह ने बताया कि डिंडोशी क्षेत्र में कानून व्यवस्था और सुरक्षा को मजबूत करने के लिए यह कदम उठाया जा रहा है। उन्होंने कहा कि सभी चाल और सोसाइटी में सीसीटीवी कैमरा लगाए जाएंगे ताकि सुरक्षा सुनिश्चित हो सके और कानून व्यवस्था बनाए रखने में मदद मिले। साथ ही जैसे अन्य धर्मों के पूजा स्थलों पर लाउडस्पीकर लगाए गए हैं, वैसे ही हम डिंडोशी के हर मंदिर पर मुफ्त में लाउडस्पीकर लगाएंगे। इसके लिए मंदिर प्रबंधन को सिर्फ संजय निरुपम हेल्पलाइन को एक पत्र देना होगा। पत्रकार परिषद के दौरान मिथुन सिंह से एक अन्य मुद्दे पर भी पत्रकारों ने सवाल पूछे। वन विभाग की झोपड़पट्टियों में रहने वाले लोगों को बिजली और अन्य सुविधाएं दिलाने के लिए पिछले महीने संजय निरुपम ने अदानी बिजली विभाग के अधिकारियों के साथ कई मीटिंग आयोजित की थी। इन मीटिंग में बिजली, पानी और अन्य मूलभूत सुविधाओं की व्यवस्था शुरू करने की बात की गई। बिजली के लिए फॉर्म भरने की प्रक्रिया भी चालू कर दी गई है। हालांकि इसके बाद विरोधी दल शिवसेना यूबीटी के डिंडोशी के आमदार सुनील प्रभु ने भी एक पैम्पलेट के माध्यम से झोपड़पट्टी वासियों को आश्वासन दिया कि जल्द ही घर घर बिजली और पानी की सुविधा उपलब्ध कराई जाएगी। इन दोनों घोषणाओं से झोपड़पट्टी वासियों में उत्साह की लहर दौड़ गई। दूसरी ओर शिवसेना शिंदे गुट के वरिष्ठ नेता वैभव हरटकर ने इन वादों को झूठा करार देते हुए झोपड़पट्टी वासियों के बीच कई सभाएं आयोजित की। इन सभाओं में उन्होंने अपने ही पार्टी के पूर्व सांसद और प्रवक्ता संजय निरुपम को खरी खोटी सुनाई। उनका यह बयान सोशल मीडिया पर भी वायरल हो रहा है। जब इस मुद्दे पर वरिष्ठ शिवसैनिक मिथुन सिंह से पत्रकारों ने सवाल किया तो उन्होंने इस मामले में क्या कुछ कहा, आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज की इस रिपोर्ट में। मिथुन जी, आज के प्रेस कॉन्फ्रेंस का विषय क्या बताइए? पहले तो सबको नमस्कार, जय श्री राम। और 2024 चला गया है, 2025 आया हुआ है। तो आज का प्रेस कॉन्फ्रेंस का ये मतलब है कि हम जितने भी डिंडोशी में मंदिर है, संजय निरुपम साहब की तरफ से हम लाउडस्पीकर फ्री में देने जा रहे हैं। हर मंदिर में हम फ्री में लाउडस्पीकर देंगे। और रह गई बात, जब आप फातिहा जारी कर सकते हो तो हम अपने मंदिर में लाउडस्पीकर लगा के भजन नहीं कर सकते? आप एक कैंडिडेट को जिताने के लिए फतवा जारी कर सकते हो बोंगा से, तो हम अपने भगवान का गाना नहीं बजा सकते? मंडे को शंकर भगवान का गाना, मंगलवार को हनुमान जी चालीसा, बुधवार को गणपति पप्पा का होगा, गुरुवार को साईं बाबा का होगा, शुक्रवार को माता जी का होगा, शनिवार को शनि भगवान का होगा, बजरंगबली का होगा, संडे को सूर्य भगवान का होगा। तो हम हफ्ते में हर जगह फ्री में गाना, और राह चलते लोग अपने इसमें आ जाएंगे, किसमें, अपना हिंदू कल्चर में। हम इसीलिए भोंगा और माइक फ्री में देना चाहते हैं। लगभग अभी तक आपने कितनी लिस्ट बनाया है कि लगभग डिंडोशी विधानसभा में हम जैसा कि मुझे कैलकुलेशन मैंने नहीं किया, लगभग कम से कम नहीं को तो 400-500 मंदिर है। तो क्या 400 से 500 मंदिरों में आप भोगा देने का काम करेंगे, आप मंदिर में बजाने का काम करेंगे? क्या ऐसे आपने प्लान बनाया? हमारा विषय है कि 500 रहने दो चाहे 1000 रहने दीजिए, उनका लेटर हेड हमारे पास आएगा, उनके पास हम फ्री में हमारा आदमी लेके जाके मशीन, माइक और भोंगा हम लोग फ्री में देंगे। हर मंदिर में, चाहे वो छोटी हो चाहे बड़ी हो, हर मंदिर में जहां अपनी औरत, माताएं, बहनें जाके गाना बजाना कर सकते हैं, गाना गा सकते हैं। आजू बाजू को भी थोड़ा हिंदू कल्चर में वो करेंगे, सुबह सुबह हनुमान चालीसा सुनेंगे। इसीलिए हम लोग फ्री में देना चाहते हैं। मेरा ये कहना है कि जिस दिन वो कार्यक्रम रखेंगे उसी दिन के लिए आप भोपा देंगे, कायम के लिए उस मंदिर को या उस ट्रस्ट को सुपुर्द कर देंगे? नहीं, आप ये रखो और हर दिन आपको हफ्ते में ये दिन को आपको ये चीज बजाना, ऐसा नहीं। कायम के लिए बस भक्ति गीत आप बजाइए, कंटिन्यू आप भक्ति गीत बजाइए और फ्री में दे रहे। कोई कुछ नहीं, हमारा आदमी जाएगा, सेट करके भी आएगा।
आपको सेट भी करने की जरूरत नहीं, आप खाली बता दीजिए भोंगा उधर बांधना, हमारा आदमी जाएगा भोंगा बांध देगा और मशीन लगा देगा और एक माइक आपको दे देगा। इसके लिए तो मैं आपको धन्यवाद देता हूँ, आपको संजय निरुपम जो या ग्रुप है उसको मैं धन्यवाद देता हूँ। मगर साथ में एक मेरा सवाल है मिथुन जी कि इस समय एक यूट्यूब पे एक न्यूज बहुत वायरल हो रहा है और शिवसेना के एक नेता है वैभव भरतकर जो उनके फेसबुक पर भी मैटर चल रहा है। इस तरह स्थिति हो गई है कि संजय निरुपम प्लस वैभव भरतकर आमने सामने हो गए, इस पर क्या कहना है? देखिए वो भी हमारे पार्टी के हैं, लेकिन भगवान उनको सद्बुद्धि दे। मेरे 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 माता पिता ने और मेरे संजय निरुपम साहब ने ये नहीं समझाया है कि किसी बड़े को उल्टा बोलो, तो मुझे कुछ उस विषय में पढ़ना नहीं है। हम अपने काम से दिखाएंगे। 2000 प्लस फॉर्म हमारा हो चुका है, 2000 प्लस हमारा फॉर्म, और आप उनका स्टेटमेंट देख लीजिए। 8 भाषण किए हैं, 8 जगह पे 8 स्टेटमेंट अलग अलग दिए। कहीं लोन है तो कहीं आप फॉर्म भर दीजिए, तो कहीं ये है तो कहीं चप्पल है। अरे आप चप्पल वैसे रखिए, आप गुलदस्ता लेके आएंगे जब हमारा मीटर का काम होगा तो हमें मालूम है। नहीं मिथुन जी, जैसा कि उन्होंने ये कहा है कि ये लॉलीपॉप दे रहे, जहां जब एमपी थे तब तो उधर दामू नगर या अन्य क्षेत्रों में आज तक इन्होंने कभी मीटर लगवा कर नहीं दिया, न ही कुछ किया। अब एमपी चुनाव हार जाने के बाद अब झूठा लॉलीपॉप दे रहे, लोगों को गुमराह कर रहे हैं, फंसाने का काम कर रहे हैं, इस पर क्या कहना है? आप सोचिए, पहली बात तो सबसे पहले हारने के बाद तो कोई आदमी दिखता नहीं है, वो हारने के बाद दिख तो रहे हैं, दिख के लोगों को जगा तो रहे। अब आप ये बोलोगे कि मशीन भोंगा कहाँ से ला रहे हैं, ये कहाँ से ला रहे हैं, ये सब चीज़। और मेरा एक नए साल में और एक मैं बड़ा तोहफा देना चाहता हूँ संजय निरुपम जी के माध्यम से कि हम लोग सोसाइटी में फ्री सीसी कैमरा लगाएंगे, चोर मुक्त। हमारी जो माता बहनें जिनका चैन छीन के भागते, वो भी सोसाइटी का लेटर आएगा तो हम लोग उनको फ्री में सीसी कैमरा देंगे। वो हमारा अगले महीने से चालू होगा। नए वर्ष का 2 तोहफा संजय निरुपम जी ने दे दिया और 2024 में लाइट का दे दिया। मतलब आप कितना लोगे भाई हारे हुए आदमी से? बोलने दो, बोलने वाले का काम है। लॉलीपॉप, कैडबरी, चॉकलेट, जो भी बोलना है बोलने दो। जनता जानती है, जनता बताएगी, और जनता अच्छे भीड़ में आके उतर रही है और लोगों से जोड़ रही है। हमारे पत्रकार भाइयों को यहाँ पे फॉर्म भरा जा रहा है, ठीक है, लेकिन हमारे पत्रकार भाई निडर है, हमको गरीब का सेवा करना है, हम सिर्फ गरीब का सेवा करेंगे। उन्होंने बड़े धमकी भरे लहजे में उन्होंने ये कहा है कि वो तो छोड़िए, जो पत्रकार वहाँ पे स्थानीय, जैसे कि उन्होंने नाम तक लिया है अरुण गुप्ता जी का, जो कि उनका ही अगर 1 मीटर उन्होंने लगा दे तो जो मैं शर्त हारने का होगा मैं हारने के लिए तैयार हूँ। तो क्या ये संभव हो सकता है कि अरुण गुप्ता को लाइट मिल सकती है? क्योंकि पिछले दिनों लाइट काट दी गई थी, इस पर क्या? ठीक है, अभी उनका वार्ड है, किसका पानी कटेगा, किसका लाइट कटेगा, वहाँ पे लोग जो फॉर्म भरने जा रहे हैं उनका भी कट सकता है। लेकिन एक विश्वास रखिए, संजय निरुपम जी एक जिसको जबान देते हैं उसको जबान को पूरा करते, पीछे भागते नहीं। जब उन्होंने चुनाव हारने के पहले जो जबान दिया था, हारने के बाद वो पीछे हटेंगे नहीं, तो वो लगा के ही देंगे मीटर। और जीत पे अड़े हैं कि मैं, क्योंकि हम जा रहे हैं उनके साथ, हमको मालूम है कैसे करके। मैं मीडिया के माध्यम से नहीं बता दूंगा, नहीं तो कुछ लोग पहुंच जाएंगे उधर। फिर मैं बोलता पासवर्ड नहीं मिला तो इसके लिए सब बूमा बूम चालू है। उपस्थित आपण सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो की आपण आपली एकता कायम ठेवली आहे, त्याबद्दल तुमच्या मनापासून सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। ते गाणं फक्त आपण ऐकतो, आली तुफान किती जिद्द न सोडली, ऐकता ना सगळे? बरोबर की नाही? ऐकता की नाही? मराठी लोकांना माहिती आहे, ऐकता की नाही गाणं? आले तुफान किती जिद्द न सोडली, काय झेप घेतली आकाशी, सपने झाली पुरी। आपण हे सगळं ऐकत असतो। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र आहे। इथे समजदार लोक राहतात, वेडे लोक राहत नाहीत, याच्यासाठी मी इकडे आलोय। आपण सगळे समजदार आहात ना? तुम्हाला मी नाव न घेता हे ना ते आपल्या सिस्टम मध्ये नाही काय सुद्धा, आपला डायरेक्ट थेट तुम्ही उंगली केली ना, आता झेला। आपण तर काय करायला गेलो नव्हतो ना, बरोबर आहे? तुम्ही सगळ्यांनी मिळून प्रभाग क्रमांक 45 मधून संजय निरुपमला 9500 मतदान दिलं
अख्ख्या दिंडोशी मधून सगळ्यात जास्त मतदान कुठच्या प्रभागातून झालं तर प्रभाग क्रमांक 42 मधून झालं. आणि ते कोणामुळे झालं? तुमच्या आणि आमच्यामुळे झालं. एक शब्दाने जर मी फक्त ग्रुपवर मेसेज टाकला असता की टोपी पलटी करा तर 5,000ने मायनस झालो असतो, आपल्या वार्डात झालो असतो की नाही. पण आपण चांगलं मतदान काढून दिलं. प्रभाग क्रमांक 38 मधून काढून दिलं, प्रभाग क्रमांक 39 काढून दिलं, प्रभाग क्रमांक 40-41 आपल्या मराठी लोकांनी सुद्धा मनापासून शिंदे साहेबांच्या नावावर शिवसेना पक्षासाठी मतदान केलं. याला नाही केलं कोणी. हे सगळ्यांनी मिळून लाडकी बहीण योजना किंवा शिंदे साहेबांची मेहनत, आमच्या शाखा प्रमुखांची मेहनत, आमच्या पदाधिकाऱ्यांची मेहनत, आमच्या सर्व पक्षाच्या वेगवेगळ्या सेलच्या कार्यकर्त्यांची मेहनत, म्हणून ते मतदान तेवढं. नाहीतर तुम्हाला लास्ट टाइमला तर इकडे गजाभाऊंनी 50,000नी पछाडलेला. तुम्ही 49,000 ते 1,00,000 मतदान त्यांना होतं. म्हणजे तुमची तेवढी 50-50% पण लायकी नव्हतीच. आणि 2019ला जेव्हा तुम्ही इथे निवडणूक लढलेला तेव्हा सुद्धा दिंडोशी मधील सगळ्यात जास्त मतदान कुठच्या प्रभागाने दिलेलं? ते प्रभाग क्रमांक 42 मधून दिलेलं. का तर तेव्हा सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आपण सगळे एकत्र लढत होतो आणि आपण राष्ट्रवादीचा नगरसेवक इकडे होतो. म्हणून या प्रभागातून 2019ला तुम्हाला सगळ्यात जास्त मतदान झालेलं ना. पेपरवर बोलायची काही गरज नाहीये. मग 2019 पासून 2024 पर्यंत बाबा झोपलेला काय? 2019 पासून 2024 ची निवडणूक होईपर्यंत हा होता कुठे? तेव्हा याला समजलं नाही डोंगरात लाईट द्यायला पाहिजे. तुम्ही इथे खासदारकीची निवडणूक लढलात ना, तेव्हा तुम्हाला लक्षात नाही आलं की या ठिकाणी लाईट द्यायला पाहिजे. या ठिकाणच्या लोकांनी तुमच्या मीटिंगी वैभव भरडकर बरोबर तुम्ही घेऊन फिरलात. आम्ही फॉरेस्ट का प्रश्न खत्म कर देंगे, वैभव रस्ता बना देंगे, वैभव पाणी ला देंगे. आणि जेव्हा वैभवला जेल झाली तेव्हा वांटेड का? तर लोकांना पाणी देताना म्हणून. तेव्हा तुम्ही आले का कुठे? तुमची काहीतरी भूमिका होती का? मग आज तुमची भाजलेली आहे. आता काय ते मी सांगत नाही, बरोबर आहे की नाही? तुमची भाजलेली आहे त्याची खवली काढायला इकडे येता. हा काही खोटं बोलायचं. अरे या लाईटी देण्यासाठी तर आम्ही इतके होतात ना तुम्ही लोक सगळे माझ्याबरोबर. आपण अदानीला टाळा मारलेला, आपण नागपूरला आंदोलन केलं. देवेंद्रजी मुख्यमंत्री तेव्हा होते, आताही आहेत. त्यावेळेला देवेंद्रजींनी मोठी मीटिंग घेतली याच्यासाठी. सगळ्या इकडचे आमदार प्रकाश सुर्वे असतील, आमदार सुनील प्रभू असतील, आमदार प्रवीण दरेकर असतील, सगळ्यांना एकत्र बोलावून वनक्षेत्राचे जवळचे आमदार विद्याताई पण आहेत. सगळे त्यावेळेला सगळ्यांना एकत्र बोलावलं की याच्यावरती कसा मार्ग काढण्यात येईल. हे लोक आंदोलन करतात आहे, रस्त्यावरती उतरलेत. आणि त्याच्यानंतर एक निर्णय झाला. बावनकुळे साहेब आता मंत्री आहेत, तेव्हा ऊर्जा मंत्री होते. तेव्हा त्यांनी सांगितलं डोंगरातली लोक बिना लाईटचे कसे राहतात हे बघण्यासाठी 2 दिवस जरा फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांच्या सगळ्यांच्या बंगल्यांची लाईट बंद करा. आणि त्यांच्या आदेशावर 1 दिवसासाठी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांची लाईट बंद करण्यात आली. जेव्हा त्यांच्या घरात लाईट नाही, जेव्हा त्यांची हालत खराब झाली, त्यानंतर पुन्हा नागपूरला ती बैठक झाली. आणि त्या बैठकीमध्ये की तुम्ही वनक्षेत्रामध्ये लाईट देऊ शकत नाहीत तर वनक्षेत्राच्या बाहेर लाईट द्या, पण लोकांना लाईट मिळू दे, ही भूमिका त्या मीटिंग मध्ये घेण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे ऊर्जा मंत्री, इकडचे स्थानिक आमदार आणि हे कोठे मला कुठच्याही आमदाराला जाऊन विचारा हे झालं की नाही झालं म्हणून. माझ्या समोरच्या घटना आहेत, ते लोक पण उपस्थित होते. मी नागपूरला ऊर्जा मंत्री तेव्हा बावनकुळे साहेबांच्या बंगल्यावर मीटिंगला मी पण आहे, त्या लोकांमध्ये फोटो आहेत. मग हा एवढा काळ लोटला, एवढी आम्ही मेहनत करतोय, आपण कंटिन्यू सगळ्या गोष्टी करून आणल्या. तेव्हा तुम्ही कुठे होता तो? तेव्हा तुम्ही एकदा तरी कुठे तुम्ही दिसले? आज तुम्ही असे डोंगरामध्ये येऊन सांगताय की वैभव भरडकरने मला हरवलं म्हणून मी येतोय. तुझा बाप जरी आला ना तरी माझी काय उखाडू शकत नाही. मी लिहून घ्या सांगतो तुम्ही. कारण की आपण पंगा घेतानाच ठरवतो पहिला की हा पुढे काय काय करू शकतो. ह्याचे जे बाप आहेत त्यांना आपण ऐकलं नाही तर ह्याला ऐकणार आहे काय? आणि याच्याबरोबर फिरणारे सगळे कुत्रे टपोरी साले, यांची काय लायकी आहे? तो काल इकडे म्हणतो माफिया लोक आहेत, 20 देतात, माफिया लोक 20 देतात. कोण माफिया? तो कैलास जाधव माफिया? हा, तो दिलीप लाईट देतो तो माफिया की नरसुले माफिया? माफिया कोण? आणि माफिया कशाला बोलतो तू कोणाला? ते पोरं वाईट आपल्या बरोबर नसले, इकडे तिकडे असले, कसे पण असले तर डोंगरात लाईट देतात आहे ना रे. त्यांच्यामुळे 24 तास लोक उजेडामध्ये फिरताय.
म्हणजे ते लोक स्वतःच्या जीवावर सकाळ संध्याकाळ ते काय मीटरमध्ये करतात आहे, काय घालतात आहे, आपला विषय नाही. आणि तिथून ते तुम्हाला लाईट देतात आहे कसं तरी, म्हणून ते माफिया. तो मिथून लाईट देतो म्हणून मिथून माफिया. तो सुरेश जाधवला पण माफिया म्हटलं पाहिजे. मग सुरेश जाधव लाईट देतो म्हणून सुरेश जाधव माफिया. अरे तुम्ही माफिया बोलता कोणाला आहे आणि कशाला? त्यांनी काय केलंय तुमचं हे बघा. लाईटचं तुम्हा सगळ्यांना मी जाहीरपणे सांगतो, लाईटची आपल्याला बाहेरून आपण लाईट घेतोय. म्हणजे आपण जे बाहेर मीटर लावलेले आहेत, जे मीटर आपण बाहेर लावलेले आहेत ते कमर्शियल मीटर आहे. कारण की रेसिडेन्शियल एका मीटर मधून तुमच्या 50-50, 25-25 घराला लाईट देता येत नाही. म्हणून ते कमर्शियल मीटर बाहेर लावलेत. त्याचा टेरिफ रेट आणि तुमच्या रेसिडेन्शियलचा टेरिफ रेट थोडा वेगळा असतो. म्हणून काही ठिकाणी तुम्हा लोकांना बिलं जास्त येतात, काही ठिकाणी कमी येतात. हा त्याचा तिकडचा महत्वाचा मुद्दा म्हणजे तो आहे. त्या मुद्द्याकडे लक्ष नाही. त्या मुद्द्यातून बाबा आपण त्याला रेसिडेन्शियल करून एकत्र सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करू. त्या गोष्टी म्हणजे ह्याला नॉलेजच नाही. उगाच यायचं आणि काही भोकायचं इकडे. आणि नंतर मग तिथे अदानीला जाऊन तो काय काय बोलला त्याचा व्हिडिओ आपल्याकडे आहे, त्याचा ऑडिओ आपल्याकडे आहे. इकडे पत्रकाराने विचारलं तर म्हणतो नाव घ्यायचं नाही. तुला हिंमत आहे तर इथेच घ्यायचं ना. आमची लोक बसलेलीच अंडी बिंडी कांदे बिंडे घेऊन सगळे बरोबर. आमच्यासारखं मर्दानगीसारखं काम करायचं. कोणाच्या बापाला घाबरायचं नाही. आम्ही इकडे फॉरेस्टला अंगावर घेऊन पाण्याची लाईन आणली ना. जेलमध्ये घेतलो. मला फॉरेस्टवाले माझ्याकडून एफिडेव्हिट करून मागत होते की लाईट पाण्याची लाईन तुम्ही काढून टाका. आम्ही सगळ्या डोंगरातल्या पाण्याची लाईन काढून टाकतो. लोक जसे पहिले पाणी भरत होते तसे त्यांना भरू द्या. मी बोलो कोणाचा बाप जरी आला मला जेलमध्ये घ्यायला जरी लागलं तरी सुद्धा मी पाठी हटणार नाही. मी पाण्याची लाईन काढली नाही. मी आज सुद्धा कोर्टामध्ये जाऊन उभा राहतोय. आज सुद्धा केसेस लढतोय. मला कोणाची भीती नाही आहे. आणि ज्या दिवशी मी ठरवेन ना की बाबा मला आता ही केस नाही लढायची आहे, मी विड्रॉ करतो, त्या दिवशी खरोखर सांगतो हे जे कोणी आहेत ना कलाकार लोक, ते कोर्टापेक्षा कायद्यापेक्षा मोठा कोण नसते. आपण झेलतोय म्हणून आपल्या दरवाजामध्ये पाणी आहे सगळ्यांच्या. जे आपल्या बरोबर आहेत ते सुद्धा आपल्या जीवावर पाणी देतात आहे. जे आपल्या बरोबर नाही आहेत ते सुद्धा आपल्या जीवावर पाणी देतात आहे. त्यामुळे या सगळ्या विषयाचा कुठे संबंधच येत नाही. पण असे जर आता मला एक सांगा, तुम्ही अंधेरी मधून किती लोक इथे आलेत? आता दहिसर मधून किती आलेत? बोरिवली मधून किती आलेत? एक सुद्धा कोण नाही ना. आपण सगळे इकडचे स्थानिक आहोत. त्या दिवशीच्या मीटिंग मधून नेते, एक नेता जो मेन नेता तो आला अंधेरी मधून. त्याच्याबरोबरची सपोर्टिंग ऍक्टर कोण आणली? ती राजेंद्र नगर बोरिवली मधून. तिसरा ऍक्टर आणला गोरेगाव मधून. चौथा ऍक्टर आणला अंधेरी पूर्व मधून. अरे तुमच्या या विभागाशी, या स्थानिक जनतेशी तुझी नाळ नाही. तुम्हाला काय माहित नाही. काही गोष्टीची घेणं देणं नाही. काही करत उकत सुटायचं. बॅनर लावले. मी काय बॅनर लावले? आजची सभा जर आपण खुर्च्या लावल्या तर 1000 खुर्च्या कमी पडतील. इतके लोक तुम्ही सगळे उभे राहताय. पण आपला पॅटर्न आहे. आपण कधी खुर्च्या बिर्च्या लावल्या नाही. आपण अशीच सभा घेतल्यात. मी जर खुर्च्या लावल्या, सभा घेतल्या, स्टेज मांडला तर एकदा सुप्रियाताई आलेल्या आपल्या इकडे, माहिती आहे ना. पहिली सभा आपण खाली घेतलेली 8000 खुर्च्या कमी पडलेल्या बुवा साळवी मैदानामध्ये. ही आमच्या डोंगरातल्या लोकांची ताकद आहे. तू काय आम्हाला सांगणार? त्याचा काय संबंध आला? आणि त्याच्याबरोबरचा आमचा अरुण गुप्ता, तुमच्या सगळ्यांच्या बरोबरचा. आपण त्याला आपला म्हणून आपण त्याला डोक्यावर चढवला. आपण त्याला सगळीकडे पुढे केला. काय कमी केलं याला? आज जसं अरुण गुप्ताचं घर आहे तसं घर डोंगरातल्या प्रत्येक माणसाचं जावं ही माझी इच्छा आहे. बरोबर आहे की नाही? नाहीतर जसं डोंगरातल्या लोकांचं घर आहे तसं त्याचं पण झालं पाहिजे ही पण माझी इच्छा आहे. तुला कसली कमी केली आम्ही लोकांनी? तुझ्या घरात सेपरेट पाण्याची लाईन वैभव भरडकरने दिली आहे की तू एक चांगला माणूस आहे. तुझ्या घरात सेपरेट लाईन असली पाहिजे. सचिन विचिनची तक्रार माझ्याकडे रोज की याची आई आम्हाला पाणी देत नाही. बोल जाऊ दे, ती लाईन त्याला देऊन टाका. तुमच्यासाठी एक नवीन लाईन घ्या. नवीन खर्च केला, नवीन पाईप टाकून दिले. बोल तुम्ही इकडनं चाला. त्याच्या घरात लाईट आपण दिली. आज 4 महिने महेश्वर नगर मध्ये आमचा उपेंद्र यादव राहतो. त्याच्या घरातून आपण त्याला लाईट दिली. का दिली? तर आपल्या त्याचे मोबाईल चार्जिंग राहिलं पाहिजे. पत्रकार आहे, असं आहे तसं आहे, चाललं पाहिजे त्याचं. बाबा आपल्या डोंगरातल्या लोकांसाठी कोणतरी धावणारा कोणतरी पाहिजे म्हणून आपण त्याला संधी दिली. आज त्याच्या घरातून लाईट दिली. तुझ्या घरात 4000 बिल येतंय. त्याच्या घरात तो एकटा राहतो, त्याला सुद्धा 3000 लाईट बिल भरायला लागते. आता तो माणूस वैतागलेला आहे. तरी मी त्याला 4 महिन्यापासून म्हणतो बाबा तू याच्या माध्यमातून तू हे घे आणि त्याला लाईट दे. जाऊ दे, आपल्या डोंगरातल्या एका पोराला कोणातरी लाईट राहू दे. आता यांना नेतागिरीचे किडे चावतात. त्यांना कोण फक्त वैभव भरडकरच्या विरोधातला माणूस भेटला की त्याला कसा चिपकायचा आणि त्याला कसं घेऊन येऊन नेतागिरी करायचं एवढंच समजते. याच्या पलीकडे काही नाही.
यांच्या चाळीतले लोक यांच्या विरोधात माझ्याकडे तिकडे येतात की ऐसा ऐसा दादागिरी करता, ऐसा ऐसा करता. आपण बोलतो जाऊ दे रे, मोठा माणूस असला की आपण इग्नोर करायचं असतं, दुर्लक्ष करा, आपण जाऊ दे बोलतो. म्हणजे जेवढे त्याच्या बरोबर आहेत या सगळ्यांनी डोंगरातल्या लोकांना दिलेला त्रास आहे आणि त्यांच्या भूखंडावर लात मारून आपण त्यांना बाहेर काढलेले लोक आहेत. तुझ्या बरोबर एक सुद्धा डोंगरातला लोकांचा चांगला विचार करणारा नेता तुमच्या बरोबर नाही. पण अशा परिस्थितीमध्ये येऊन तुम्ही लोकांना सांगायचं तुमचे लाईट बिल स्कॅन करा, तुमचे फोटो स्कॅन करा, तुमचे राशन कार्ड स्कॅन करा आणि हे सगळे डॉक्युमेंट घेऊन कुठच्या तरी बिल्डरला देऊन त्याची अग्रीमेंट करायच्या आणि उद्या जेव्हा तुम्हाला घर मिळायची वेळ ना त्या शासनाच्या रेकॉर्डवर तुम्हाला कुठेतरी घर भेटलेलं आहे, तुम्हाला घर देता येणार नाही. वैभव भरडकरने पाणी दिलं, राशन कार्ड लाईट बिल जमा केलं काय? आपण जेव्हा सांगितलं हा अदानीचा फॉर्म आहे, अदानीमध्ये जाऊन भरा, कायद्यामध्ये कोणाचे राशन कार्ड लाईट बिल कोणाचे शासकीय डॉक्युमेंट जमा करणं गुन्हा आहे आणि तो गुन्हा जर तुम्ही करत असाल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई आपण करायला लावू. अदानीच्या लोकांनी येऊन तुमचे डॉक्युमेंट जमा करावे, त्यांनी लिहून द्यावं की हा फॉर्म नंबर आहे आणि आम्ही यांना लाईट देणार आहोत आणि एवढ्या एवढ्या वेळामध्ये लाईट देणार, तर आम्ही त्या गोष्टीला मान्य करू, आम्ही त्याचं स्वागत करू. काही उगाच खोटं बोलायचं? अरे आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री सगळे दमले, कायद्यापेक्षा मोठा कोणच नसते. हा वन विभागाचा कायदा 2305 ची 1995 ची याचिका हायकोर्टामधली, जोपर्यंत हा मॅटर संपत नाही, जोपर्यंत हा विषय संपत नाही आपल्याला डोंगरामध्ये लीगल कायदेसूद आपल्याला काही करता येणार नाही. तर तुमची भूमिका काय असली पाहिजे? आम्ही मुख्यमंत्री साहेब जेव्हा आपल्या रत्नागिरी हॉटेलच्या इथे मीटिंगला आले, बरोबर आहे, आम्ही आतमध्ये बसलेलो 5 जण, मी, मुख्यमंत्री साहेब, आमचे सिद्धेश कदम आणि हा पण होता संजय निरुपम पण. त्यावेळेला तिथे साहेबांना आम्ही सांगितलं साहेब वनक्षेत्रातील लोकांसाठी तुम्हाला निर्णय आता घ्यायला लागेल, 3 वॉर्डची जबाबदारी माझी आहे, तुम्ही हा निर्णय घ्या, काही सुद्धा चुकणार नाही. साहेबांनी पण मोठ्या मनाने सांगितलं वैभव हा निर्णय आपण माझा व्हिडिओ बनवून दे. साहेबांनी व्हिडिओ बनवला, परंतु कायद्यामध्ये आचारसंहितेमध्ये ती घोषणा तिकडे करता आपल्याला येत नाही म्हणून लीगल ऍडवायझर्सने तो व्हिडिओ थांबवला आणि अशा पद्धतीने दिवस रात्र आम्हाला आमच्या डोंगरातल्या लोकांचं सुचतेणार आहे. आज म्हणजे हा किती बैमान आहे, हा कोणाचा होऊ शकत नाही. हा 1 नंबरचा बैमान माणूस आहे. हा तिथे काँग्रेसमध्ये गेला, याने काँग्रेस संपवली, काँग्रेसमधून याला हकालपट्टी करावी लागली, याला बाजूला करावं लागलं. तेव्हा बीजेपीचे आमचे सहकारी सगळे सांगत होते की दुसरे के घर से फेका हुआ कचरा अपने घर में मत लेना, सगळे सांगत होते. पण आम्ही म्हणालो जाऊ दे, कचरा असले तर रद्दीमध्ये आपण कुठेतरी ठेवू. पण हा काय माहिती, हा कचरा भेंचो घाण वास मारणारा कचरा आहे, वास मारायला लागला. आता या कचऱ्याला टाकायचं कुठे ते आपण ठरवू, त्याला म्हणा आता परत कुठची तरी निवडणूक लढ, मग तुला आम्ही दाखवतो काय काय वैभव भरडकर काय आणि तू काय ते.